भैयाचा प्रश्न आहे. हां बोला. माईक घ्या हातात, काही हरकत नाही, चालेल. आपण एक कौटुंबिक संगत आहे आपली, आपण कोणी वेगळे नाही आहे. आज आपण दुसऱ्याला बोलावलंच नाही आहे. शंका हां हो माईक घ्या ना, काही हरकत नाही. मी बोलून निघून जाणं आणि प्रश्न राहणं याला सांगत नाही म्हणत. हां राम राम सर. राम राम सर. आता याच्यात आपण म्हटलं की माणसानं आत्मा अमर लोकात जातो. हां त्याचं काही वर्णन पण केलेलं आहे. त्याचं वर्णन वाणिज्यमध्ये केलेलं आहे, केलेलं आहे अमर लोकाचं. अमर लोक. हो. पण असं प्रत्यक्षात अनुभव कोणी घेतलेलं आहे का? हां अनुभव घेतलेला आहे का कोणी असं? हां फार चांगला प्रश्न आहे. अमर लोकामध्ये महाराज पोहोचले, वाणी त्यांची प्रमाणित आहे. परंतु मी जे पाहिलेलं आहे, आमच्या लेवलवर तर तेवढे मला आढळले नाही. परंतु श्रोत्यामध्ये अमर लोकाचे अनुभव घेणारे, समाधीमध्ये जाणारे मी पाहिले. कारण काय की आम्हाला ध्यान करताना कोणी पाहतच नाही ना. तसं आम्ही एकमेकाला जे प्रवचन करतात त्यांना काही ध्यान करताना आम्ही पाहिलं नाही. परंतु ऐकणाऱ्यामध्ये आम्ही पाहिलेलं आहे. हुबेहूब त्या देशाचा ते वर्णन पुन्हा सांगतात. असं आम्हाला अनुभवामध्ये येत आहे. त्यामुळं त्यांच्या अनुभवावरून तरी हे खात्रीलायक म्हणता येईल की असा देश आहे. कारण आम्ही आणखी त्या देशापर्यंत पोहोचण्याची स्थितीमध्ये नाही आहे. कारण त्यांना जेवढा वेळ भजनाकरता द्यावा लागते एवढा वेळ मी तरी देऊ शकत नाही. रात्रंदिवस फिरणं फिरणं फिरणं. शेवटी आम्ही निश्चिंत काव महाराजाच्या ज्ञानानं. जन्माचा फरक पडेल, आम्ही अमर लोकात जाणार. जात जात आनंद पद जासी, आगे पीछे सोई. मिनका दे बिन और देहना वो हंस धरे न कोई. महाराजाच्या बाणीवर आमचा अटल विश्वास आहे. शब्दाची जागृती झालेली आहे. पिश्चमचा मार्गही खुलला आहे. मेरू त्रिकुटी बनचा सारा अनुभव आलेला आहे. जरी आम्ही गेलो नाही या जन्मात तरी आम्ही त्याच देशात जाणार. आणि कदाचित महाराजाची कृपा होईल तर हे सोडून देईल काम. महाराजच सोडून देतील, आता तुमची गरज नाही आहे. जिथपर्यंत त्यांचा आदेश आहे तिथपर्यंत हे ज्ञानार्जन चालू राहील. त्यांची कृपा झाली तर आम्ही बसू, होऊ शकते. परंतु हा देश आहे, देश म्हणण्यापेक्षा ही स्थिती आहे. सहज ध्यान होत राहते. मेघनाबाईनं आत्ताच म्हटलं की सहज स्थिती होते, चालता बोलता हे भजन होते. परंतु तिथपर्यंत जाण्याकरता थोडी कसोटी घ्यावं लागते. शंका निघाली? हा सांगा. आता एक असं मी आजकाल पाहतोय, सगळीकडे कांदा आणि लसूण सोडून द्या असा एक विषय. हो, कांदा आणि लसूण. आता आपले जे रामस्नेह वगैरे त्याच्यात हा कधी शब्द येत नाही. त्याच्यात फक्त मांस, मच्छी, मटण, दारू, तंबाखू अशा गोष्टी आहेत. आणि जेवणामध्ये फक्त सात्विक आहार घेण्याचा. हो हो. त्याच्यात कांदा आणि लसूणचा आहे का काही समज की ज्याच्यामुळे पटकन आपल्याला? बाणीजीमध्ये कांदा आणि लसणचा काही उल्लेख नाही आहे बाणीजीमध्ये. परंतु बरेच लोक याचा त्याग करतात. मला वाटते जैन धर्मीय त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी येते. कारण त्यांना त्याचा अडथळा आला असेल ध्यानामध्ये.
असं याला काही या ग्रंथामध्ये याचा काही पुरावा नाही आहे. म्हणून रामसनेमध्ये कांदा लसूण काही वर्ज्य नाही आहे. याच्यामध्ये काय नशा, हिंसा, चोरी, व्यभिचार आणि 4 प्रामुख्यानं या गोष्टी आन उपासना, नशा, हिंसा, चोरी, व्यभिचार म्हणजे जारी आणि आन उपासना या 5 गोष्टी वर्ज्य आहेत. नशा म्हणजे कोणतेही नशेरी पदार्थाचं सेवन करायचं नाही. अहिंसा म्हणजे हे मांस, मच्छी, अंडे और हिंसा, कोणाची हिंसा करायची नाही. नशा, हिंसा, चोरी, जारी, चोरी करायची नाही आणि व्यभिचार आणि आन उपासना. आन उपासनाचा अर्थ आहे घटामधील एक आत्म्याशिवाय कोणालाही परमात्मा न मानणं. असं मंदिरात गेल्यावर हात जोडले म्हणजे तुम्ही आनची भक्ती केली असा होत नाही. एखाद्या कुठं देवीच्या प्रसाद खाऊन घेतला तर तुम्ही आन भक्ती केली असा होत नाही. मनातून घटामधल्या आत्म्याशिवाय दुसरा कोणताही परमात्मा नाही आणि प्राप्ती करता त्याच्याशिवाय दुसरी भक्ती न करणं हे आन भक्ती करणं आहे. एवढं केलं तरी खूप झालं, पण याच्यात भजन करणं महत्त्वाचं आहे. नाहीतर नुसतंच नियम बाळगून राहू आणि भजन करणार नाही, काही अर्थ होणार नाही. एक असं विचारायचं आहे की माणसाचा देह सुटतो, हो, आत्मा बाहेर होतो, हो, पण आत्म्याबरोबर मन पण बाहेर येतं का? आत्मा आणि मन बरोबर राहतं का? काय असतं देह सुटतं? फार चांगला प्रश्न आहे. या शरीरामध्ये हे स्थूल शरीर आहे, एक आहे सूक्ष्म शरीर. स्थूल आपल्याला दिसते, पण स्थूलचं कार्य हे सूक्ष्म शरीर करते. स्थूल रूपानं ते दिसते. स्थूल काय? डोळे पाहून राहिले, कान ऐकून राहिले, हात काम करत आहे, पायानं आपण चालत आहो, तोंडानं बोलत आहो, जेवण करत आहो, हे सर्व कार्य दिसते की नाही? मुळात या स्थूल शरीराचं कार्य सूक्ष्म शरीराद्वारे होते. स्थूल शरीर आहे 5 तत्वाचं, सूक्ष्म शरीर आहे 9 तत्वाचं. त्या 9 तत्वामध्ये 5 विषय येते: शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि मन, बुद्ध, चित्त, अहंकार. एवढ्या 9 तत्वानं बनला आहे सूक्ष्म शरीर, जो दिसत नाही पण आहे. आता कोणी कोणी 5 विषयाच्या ऐवजी 5 प्राण बी टाकतात: प्राण, अपान, व्यान, उदान, समान आणि मन, बुद्ध, चित्त, अहंकार. ज्यावेळेस आपला मृत्यू होतो त्यावेळेस स्थूल शरीरातून प्राण सूक्ष्म शरीरामध्ये जाते. कुठं जाते? सूक्ष्म शरीरामध्ये. आणि सूक्ष्म शरीर दिसत नाही. तर हे सर्व एकत्र राहते. या जीवात्म्यासोबत मन, बुद्ध, चित्त, अहंकार आणि 5 प्राण म्हणा, 5 विषय म्हणा, हे सर्व एकत्र राहतात. मग चित्तमध्ये असते आपले कर्माची आठवण, केलेले कर्म जे आपले आहे ते चित्तमध्ये राहते आठवण. आणि हे चित्त चित्रगुप्त आहे.
वर काही यम बसला नाही आणि कोणी यमदूत येत नाही, नेत नाही. फक्त ते त्या भावानं अर्थ सांगणं आहे. कारण काही त्या विचाराचे आहे लोक की त्यांना यमपुरी, नरक, स्वर्ग हे सर्व पाठ झालेलं आहे आणि असे यमलोकातून यम येते, जीवाला नेते, यमराज जवळ नेते. आणि महाराजांनी तशासाठी तसं ज्ञान दिलेलं आहे. परंतु महाराजाने हेही म्हटलं आहे की स्वर्ग नरक इथंच आहे. वाणीमध्ये आहे त्या गोष्टी. जो त्या दृष्टीने समजते त्याच्यासाठी ते ज्ञान, आणि जे या दृष्टीने समजते त्याच्यासाठी स्वर्ग नरक इथेच आहे. मग हे होते काय? हे सर्व वायूमध्ये राहते. सर्व हे आत्मे जे जे शरीरातून निघून जातात ते दुसऱ्या शरीराची वाट पाहण्याकरता असे हवेमध्ये राहतात. मग कोणी अन्नाच्या कणावर, कोणी पाण्यावर, कोणी हवेमध्ये, असे अनंत आहे. त्याच्या कर्मगतीनुसार त्या त्या शरीरामध्ये ते जाते. कर्मगतीनुसार त्याचा पुनर्जन्म होतो. मग पाणी पिण्यात येईल तर त्यामध्ये पोटात जाईल. हे वाणीमध्ये आहे प्रमाण दुसऱ्या संताच्या. आपण जे ज्वारी, गहू, तांदूळ जे खातो त्यामध्ये काही कण असते. ते कणपेक्षाही ते सूक्ष्म आहे, पण सांगताना एवढंच सांगावं लागेल. तर ते खातो ते पोटात जाते. पोटात जाता जाता हळूहळू हळूहळू ते भ्रुगुटीमध्ये येते या ठिकाणी. आणि मग त्या ठिकाणी मेल फिमेलचा संयोग होऊन ते गर्भामध्ये येते आणि त्याला शरीर मिळते. असे अनंत आता शरीराची वाट पाहत आहे. म्हणून कर्म चांगले पाहिजे. आणि जे वाईट कर्म आपल्या हातानं झालेलं आहे ते आपल्याला माहीत नाही, ते रामराम भजन करून काटा. रामराम भजननं कर्म कटते. कमीत कमी पुढच्या प्रवास तरी आपला सुखकार होईल. कारण आपण मरत नाही. अनादिकालापासून आपण आहोत आणि अनादिकालपर्यंत असंच भटकत राहू. हे भटकंती कुठंतरी थांबावी याकरता या सूक्ष्म शरीरातून कारण शरीरमधून महाकारणमधून केवळ असे एक एक शरीर पार करून दिव्य काया ज्यावेळेस आपल्याला मिळेल त्यावेळेस आपला जन्म होणार नाही. आणि या शरीरातच त्या सर्व काया आहे. याप्रमाणे मन, बुद्ध, चित्त, अहंकार या जीवात्म्यासोबत हे सर्व कायमस्वरूपी एकत्र राहतात. आणि सारेच्या सारे दुसऱ्या शरीरामध्ये तेच मन, तेच चित्त, तोच जीवात्मा, फक्त शरीर बदल होते. जर त्याच्यामध्ये ही कुदरत कला जागृत झालेली असेल तर कर्मानंच सारे हे संयोग घडते. तो बराबर त्या ठिकाणी जाईल जिथं त्यांना हे भक्ती सहज मिळेल. तर याप्रमाणे या वातावरणामध्ये असंख्य जीव फिरत आहे, अनगिनत. इथून शरीर सोडून जात आहे, दुसरे वापस शरीर धारण करत आहे. हा पाऊस पडून राहिला, हा कुठं जाते? समुद्रामध्ये. समुद्राचं बाष्पीभवन होते ढगात, ढगातून वापस रिपीट. हे जसं चक्र चालू आहे तसं हे जन्ममरणाचं चक्र चालू आहे. चलती चक्की देख कर दिया कबीरा रोए, और दो पाटन के बीच में साबित बचा न कोय. कोणत्या दो पाठ? एक पाठ आहे जन्माचा, एक पाठ आहे मृत्यूचा. जन्म मृत्यूच्या पाठामध्ये सारे दळल्या जाते, पिसल्या जात आहे. म्हणून कबीर साहेब
हे चक्की पाहून रडले, हे आपली घरची जाता पाहून नाही रडले. मग त्याच्यातही काही भाग्यवान आहे जे पिसल्या जात नाही, किली से लागा रहे. ते राहते ना एक किली, जे किलीसोबत चिटकून राहते ते पिसल्या जात नाही. मग किली काय? किली आहे सद्गुरू. जो सद्गुरूच्या ज्ञानाला चिकटून राहील तो भरडल्या पिसल्या नाही जात तो. अजून काही प्रश्न? फार चांगलं भयानं सत्संग चांगली केली आज. आता आपण राम 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 म्हणतो, हां आपण भजन करतो. हां आता आपल्या सद्गुरूंचं जवळ जाण्यासाठी रामजीकडे नाही म्हणत, हां सुखरामजी महाराजांकडे जवळ जाण्यासाठी कोणता रस्ता? सुखरामजी मुळे महाराजाजवळ जाण्यासाठी म्हणजे त्या देशात जाण्यासाठी अगदी हां सुखरामजी महाराजांबद्दल, सुखरामजी महाराजाचं सुखरामजी महाराजांना भेटण्यासाठी किंवा त्यांचं ध्यान कसं करायचं, त्यांनी आपल्याला शब्द दिलाय. हां आता काय झालं, हे महाराज गेले शरीरानं 300 वर्षापूर्वी, 250 वर्ष समजा, काही जास्त वर्ष नाही झाले. त्यांचा जन्म होऊन 300 वर्ष झाला. तसं तर त्यांचा जन्म झाला नाही, परकायामध्ये प्रवेश आहे त्यांचा. सुखराम नावाच्या मृत शरीरामध्ये त्याचा प्रवेश झाला. तो पहिली आत्मा निघून गेली आणि मग थोड्या वेळानं त्यामध्ये हालचाल झाली. जसं तुम्ही आईबद्दल म्हटलं की नाही, आता ती हालचाल नव्हती, पण तसं वारंवार वाटते ना, घरी येऊन डोळे उघडले, असा काही तो प्रकार झाला. काही तासानंतर त्यामध्ये हालचाल झाली आणि मग त्या शरीरानं त्यांनी भजन केलं. आता त्यांना जाऊन एवढे वर्ष झाले, त्यांची सत्ता कायम आहे या जगामध्ये. आता ती सत्ता एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये येते. आजही हे जीव जागृत होऊन राहिले. आता हे महाराजाची सत्ता का? जे बी माझ्यासारखे भेद दाखवतात, भजन करून घेतात, ते बाणीमध्ये महाराजांनी जसं भजन केलं, ज्या रस्त्यानं महाराज गेले तेच रस्ता दाखवतात. म्हणजे आमचा काही हा वेगळा रस्ता नाही आहे. आम्ही महाराजाचाच रस्ता आम्ही धारण केला आणि तोच रस्ता आम्ही सांगत आहे. आणि त्या रस्त्यानं जीव जागृत होत आहे, त्यांच्या घटामध्ये नामाची जागृती होत आहे. त्यामुळं हे सिद्ध होते की गुरु महाराजाची सत्ता आज चालू आहे. आता महाराजाला आपण नाही भेटणार, पण त्यांच्या सत्तेला आपण प्राप्त करणार. त्याच्यासाठी सत्ताधारी सद्गुरू लागते. आपल्यासारखा जे एक मनुष्य जो आपल्याला याच्यामधलं ज्ञानी खोलून देईल आणि ध्यान करता करता जे काही अडथळे येते ते अडथळे दूर करल आणि समजून सांगाल आपल्याला की शब्द काय आहे, कसा जागृत होते आणि जागृत होण्यामध्ये सहायताही करेल. तर ही सत्ता अशा सद्गुरूमार्फत तुमच्यामध्ये येते. ते कोणीही बनू शकते. ते सर्व पॉवर महाराजात देतात. तर महाराजाला भेटायचं असेल तर त्यांच्या सत्तेला किंवा त्यांनी जो परम आनंद घेतला आहे त्या स्थितीमध्ये आपल्याला जायचं आहे, म्हणजेच त्या ठिकाणी महाराज भेटले असं होईल. त्याच्यासाठी एक असा गुरु लागेल की ज्यांच्यामध्ये ते नियंचन आहे, कुदरत कला आहे, पश्चिमचा रस्ता खुललेला आहे, त्रिकुटी पार केलेली आहे कमीत कमी. तसं तर महाराजांनी सांगितलं आहे की दशविधाचा बाहेर जाणारा सद्गुरू पाहिजे, पण ते मिळणं भाग्यानंच. नाही तर मग कमीत कमी 10वे द्वारमध्ये आहे. 10वे द्वार अखंड धून गाजे, सद्गुरू पदवी उन्हाकू छाजे. तर सद्गुरू आहेच, परंतु तेही मिळणं कठीण आहे. कमीत कमी त्रिकुटी पार झाला तोही आपल्याला भेद दाखवू शकते.
कुदरत कला जागृत करून देऊ शकते. तो महाराज कहते हैं, सो सतगुरु सुखराम त्रिवेणी के घाट में, यानी त्रिकुटी त्यांनी पार केली आणि अनुभवपूर्ण ज्ञान त्रिकुटीतला पूर्ण अनुभव बी त्याला आहे. सो सद्गुरू सुखराम कहे, त्यालाही महाराजांनी सद्गुरू म्हटलेला आहे. अशा 3 स्थिती ध्यानाच्या अवस्थेपैकी एक जरी मिळाला तरी आपलं काम होऊन जाईल. आणि हे 3ही नाही मिळाले, श्वासोश्वासमध्ये आपण रामरामी केला, रामराम करत राहिलं आणि अंतरात्मा आपली परमात्मा असेल ती तडपत राहिली तर महाराज व्यवस्था करतात. या 3 पैकी 3 अवस्थेपैकी कोणाला न कोणाला तुमच्या घरापर्यंत पाठवून देतात. इथे तर जाय, हे बिलकुल अजब चक्र आहे. हे तर होतेच. आत्ताची घटना सांगतो अहमदाबादची. एक मुलगी आली, 3 दिवसापासून ते मला पाहत होती आणि त्या मुलीचे मामा उत्तम वक्ता प्रवचन करणारे संत म्हणा थोड्या वेळ, आणि ते सर्व 4-5 संत होते आणि ती मला शोधत होती. मी म्हटलं, बेटा तुझे मामा आहे, हे संत आलेले आहे, यांच्याकडे सोडून तू मला कशाला पाहत होती? तर माझ्या आईनं सांगितलं. आई राहते औरंगाबादले, ती राहते अहमदाबादले. आईनं तुमचे व्हिडिओ दाखवले, मी तुमचे व्हिडिओ पाहिले, माझी उत्कंठा निर्माण झाली. आता मी केलं काहीच नाही, न माझ्यामध्ये तो पराक्रम आहे करण्याचा. आता ऐकतच नाही तर बस म्हटलं ध्यानाला लाव सिद्धासन. सिद्धासन लिहून फक्त डोक्यावर हात ठेवला तर एकदम बेफाम झाली ती. आता हे माझं जसं काही फुटत आहे असा वास होत आहे. एकदम त्याची अवस्था कशीच्या कशी झाली. याच्यात काय होते की हे गुरु महाराज असे सर्व कार्य करतात. त्या जीवाचा उद्धार करण्यासाठी बरोबर त्यांची ते भेट करून देतात. मी तर अहमदाबादल्या संगतीसाठी गेलो होतो बोलावलं म्हणून. माझं काही तिथं प्रवचन नव्हतं, पण तुम्ही या बा गुजरातले जायचं. परंतु असे जीव भेटतात. हा संयोग परमात्मा आणून देतो. तुम्ही घरच्या घरी राम राम भजन करून तडपा, फक्त विनंती करा, प्रार्थना करा की मला या देशात जायचं आहे. पुढच्या गोष्टी सर्व परमेश्वर करून देते. ठीक आहे. सत्ता चालू आहे त्यांची. सत्ता आहे म्हटलं. सत्ता आहे. पराक्रम झाला नाही, आमच्यामध्ये काहीच पराक्रम नाही. आम्ही खुलं म्हणतो ना. आमचीच अवस्था झाली नाही तर आम्ही कोण हे करून देणार. पण ते करून घेतात, ते उपयोग घेतात आमच्यासारख्याच्या शरीराचा. पण करणारा तो आहे, आम्ही कोणीच नाही. कारण आम्ही जर असतो तर बाकी ज्याच्यामध्ये नाम जागृती नाही झाला त्यांच्यामध्ये जागून देतो. दगडाली वाचा फोडली असती ती सत्ता असती, परंतु आम्ही भजनच करत आहोत, तेही भजनच करत आहे. हे शक्ती कोणती वेगळी आहे त्याला म्हणतात सत्ता, जो सर्व कार्य करून देते. ठीक आहे. अजून काही भाई प्रश्न कोण विचारतो? जो विद्यार्थी हुशार असतो तो प्रश्न विचारतो. त्याचा अभ्यास असतो समजा. नाही, ऐकलं, कानलं, संगत ऐकलं, विचारणं चांगलं आहे. मलाही कळलं ना, जिज्ञासा आहे बा. याच्यात काय स्वेच्छेचे आहे. मी कधीही कोणाला जबरदस्ती करत नाही, हे वा ते वा म्हणून. फक्त काय आहे तुमच्याजवळ हे तर ओपन करावं लागेल ना. कोणतं सुख तुमच्याजवळ आहे त्याची थोडीशी जाहिरात करावं लागेल ना. जो ग्राहक आहे तो घेईल. तर तुम्हाला असं तुलनात्मक दृष्ट्या दाखवा लागेल हे ज्ञान काय आहे.
और ज्यावेळेस तुमचं भाग्य जागृत होईल त्या दिवशी तुम्ही धारण कराल. आदि सद्गुरु, सर्व आत्माओं के सद्गुरु, सर्व सृष्टि के सद्गुरु, सद्गुरु सुखराम जी महाराज. धन्य हो, धन्य. राम सभा में राम राम महाराज. ठीक है.